नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरटीओ एमयूआय ची पूर्व परीक्षा 12 जुलैला होती आणि ही परीक्षा गट क अंतर्गत येत असते. मित्रांनो, ह्या परीक्षेत भारतीय अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात थोडक्यात समजून घेऊ. प्रश्न विचारलाय, आरबीआयच्या कोणत्या आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक अँड नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण करण्यात आले. पर्याय दिलेला आहे आरबीआय ऍक्ट 1930, आरबीआय ऍक्ट 1934. तिसरा पर्याय आहे आरबीआय ऍक्ट 1956 आणि बँकिंग नियमन कायदा 1949. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक. याचं उत्तर आहे आरबीआय ऍक्ट 1934. आता ह्या संदर्भात 2-3 फॅक्ट्स लक्षात ठेवा. मुळात आरबीआयची स्थापना झालेली आहे 1935 मध्ये, परंतु ही स्थापना आहे, परंतु त्याचा जो ऍक्ट आहे आरबीआय ऍक्ट 1934चा आहे आणि आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालेलं 1949 आणि याच वर्षी बँक नियमन कायदा आलेला होता. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात आणि अशा प्रश्नांची तयारी करायची असेल तर इन्फिनिटी अकॅडमीची आरटीओ एमयूआय ची बॅच नक्की जॉईन करा. यश हमखास मिळेल. संपर्क क्रमांक आहे 95 29 31 75 72. धन्यवाद.